रवींद्रनाथ टागोर प्राथमिक विद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आलाय। रवींद्रनाथ टागोर प्राथमिक महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आलाय। कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापकांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी ज्ञान, समता आणि बंधुता या बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भाषण, कविता आणि गीतांचे मनोगत सादर केले। कार्यक्रमात शिक्षकांनी बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याची, संविधान निर्मितीतील भूमिकेची आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेल्या कामांची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत विचार प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार मांडले। शेवटी सर्वांनी समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे पालन करण्यासाठी शपथ घेत शांतता प्रार्थना करण्यात आली। संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला आणि वातावरणात आदर व श्रद्धेची भावना दाटून आली। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव ईश्वरी बाळासाहेब काळे आहे। आज मी तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण बोलून दाखवणार आहे। सर्वांनी माझे भाषण शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती। आज 6 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महापरिनिर्वाण दिन आहे, म्हणजेच त्यांची पुण्यतिथी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांना न्याय मिळवून दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप महान व्यक्ती होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे पहिले शिल्पकार होते। धन्यवाद। माझे नाव मानसी महेंद्र जाधव। आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 ओळी शायरी बोलणार आहे। ते तुम्ही शांतपणे ऐका ही माझी नम्र विनंती। फुलांची कहाणी वसंताने लिहिली, फुलांची कहाणी वसंताने लिहिली। आम्ही नाही कुणाचे गुलाम, कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबांनी लिहिली, बाबासाहेबांनी लिहिली। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हमारे देश के एक महान नेता थे। उनका कहना था कि मनुष्य जन्म से नहीं कर्म से महान बनता है। डॉक्टर आंबेडकर का असली नाम भीमराव आंबेडकर था। उनका जन्म 14 अप्रैल 1851 में मध्य प्रदेश के महू गांव में हुआ। उनके पिता का नाम रामजी सतकल और माँ का नाम भीमाबाई आंबेडकर था। उन्होंने बहुत बड़ी शिक्षा प्राप्त की थी। वो पढ़ने में बहुत तेज थे। उन्होंने दलितों की बहुत सेवा की। उन्होंने दलितों के लिए चौदार महार के 14 तालाब खुलवाया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने संविधान लिखने के लिए उनका बहुत बड़ा योगदान है। ये लंडन हो या लंकार, सारा जगात भीमाचा डंकार। जगात कुठबी शोधून नावा नेता असा दमदार। जगात कुठबी शोधून नावा नेता असा दमदार। ये लंडन हो या लंकार, सारा जगात भीमाचा डंकार। कोलंबियाच्या विद्यापीठात माझा भीमराव अव्वल टॉपर। कोलंबियाच्या विद्यापीठात माझा भीमराव अव्वल टॉपर। ये लंडन हो या लंकार, साऱ्या जगात भीमाचा डंकार। संविधानाच्या पानापानात जगणं दिलं अभिमानाचं। ये लंडन हो या लंकार, साऱ्या जगात भीमाचा डंकार। ये लंडन हो या लंकार, साऱ्या जगात भीमाचा डंकार। सिंबल ऑफ नॉलेज जगाने मानलंय तुला कसली शंकार। ये लंडन हो या लंकार, साऱ्या जगात भीमाचा डंकार। साऱ्या जगात भीमाचा डंकार। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव आर्य जाधव। मी इयत्ता 4वी मध्ये शिकते। आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द शायरीचे सांगणार। ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती। पैदा न होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। पैदा न होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। बेरंग रहती है जमीन और आसमान का रंग नीला नहीं होता। बेरंग रहती है जमीन और आसमान का रंग नहीं होता। भारत तो कब का कंगाल हो जाता मेरे यारो, अगर भीमराव आंबेडकर जैसा हीरा नहीं मिला होता। जय भीम।
नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी कमलेश वाघ, नाशिक.